आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. 5 मिनिटात ही साडी नेसायची, तयार व्हायचं आणि खाली यायचं. तुझी बाहेरची काही थिरं चालली आहेत ना, ते तुझ्या मम्माला माहिती आहे. तुझा समर्थ आता तुझी नाटकं चालवून घेत असेल, पण मी नाही घेणार. की नाही दुसऱ्या कोणाशी लग्न करणार. मला पिंट्या दादाशी बोललंच पाहिजे आत्ताच. हॅलो. गेस व्हॉट? अगं प्रमोशन मिळालंय मला. हो वाव, अमेझिंग. यू नो व्हॉट, मलाही प्रमोशन मिळालंय. काय? या बेबी, मलाही प्रमोशन मिळालंय. तुलाही म्हणजे? मी आतापर्यंत मुलगी होते आणि आता मुलीची सून होणार आहे. फक्त ती तुझ्या घरची नाही, वेगळ्या मुलाच्या घरची. काय? Isn't it amazing? Now you congratulate me first. Bye. ॲडी, परमेश्वरा, चहा गरम असतानाच नंदूला पिढ्याची सुबुद्धी दे रे देवा, नाहीतर कामात रमून जाईल आणि चहाचं सुद्धा विसरून जाईल. घेते. अरे वा, आज काय गोडाचा बेत दिसतो की काय? किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला. का का तुला आनंदी आनंद झाला? कारण माझ्या भावाला, तुमच्या लेकाला प्रमोशन मिळालेलं आहे. काय सांगतेस? म्हणजे बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून प्रमोशन? रोहन आणि अधिराच्या मार्गातले सगळे अडथळे असे हळूहळू दूर होताना दिसत आहेत मला. अगं, तो आधीपासूनच मोकळा होता. फक्त त्याच्या लग्नाचा मार्ग तुझ्या लग्नाच्या स्टेशनवरून जातो म्हणून घोडं अडलंय. बाबा तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलू नका बाबा, असं म्हणू नकोस. मलाही असंच वाटतं. बाबा, तुम्हाला काय वाटतंय हे मला कळतंय, पण तुम्ही असं सतत त्याच्या समोर या गोष्टी नका बोलत जाऊ, कारण तो मुलगा तेवढंच डोक्यात ठेवतो. बाबा, त्याचं लग्न ठरलंय. मग आता माझ्या लग्नासाठी तुम्ही त्या दोघांना थांबवून ठेवू नका. आपण त्या मुलीशी चुकीचं नाही वागत होत का हे करताना? आणि बाबा, समजा नाही, माझं एवढ्यात लग्न नाही ठरलं तर काय करणार आहात? अगं, पण आपण असं म्हणायचंच कशाला? नंदू, बराच काळ आपण तुझ्या लग्नासाठी धडपड केलेली नाही. तू म्हणालीस डॉक्टरेट मिळेपर्यंत थांबा. मी तुझं ऐकलं. बाळा, पण आता सगळं झालंय ना. अगं, तू मुलं बघायला सुरुवात कर. तुला कोणीतरी नक्की चांगला मुलगा मिळेल. हे बघ नंदू, तुझं लग्न ठरलं रे ठरलं की मी लगेच रोहनच्या लग्नाची बोलणी करायला सुरुवात करेन. आणि त्याचं लग्न लांबणीवर पडू नये असं जर तुला वाटत असेल ना, तर तू तुझ्या लग्नाचं मनावर घे. सुनो ना सुन लो ना, हम सफर किसी को चुन लो ना. बरी आहे ही पण चाल, पण आदेश श्रीवास्तवला थोडी वेगळी सुचली होती. घ्या घ्या, निसंकोचपणे घ्या. अगदी आपलं घर समजून घ्या. घ्या ना. आज किती वाजताची फ्लाईट आहे तुमची? अगं, ते फ्लाईटचं राहू दे ग. अरे तू खा ना, लाजू नकोस. हे बघ, भारताबाहेर गेलास ना एकदा की हे पदार्थ तुला मिळणार नाही तर मग. आम्ही मॅगझिन मध्ये तुमचं घर पाहिलं होतं ना, अगदी तसं घर आहे तुमचं. खूप आवडलं मला. जुनं आहे, पण समरनी ना मध्ये रिनोव्हेशन करून घेतलं ना, म्हणून सगळं एकदम. समरजींना भेटण्याची खूप इच्छा आहे. काय, भारतातील सगळ्या बिझनेस मॅगझिनमध्ये समरजींबद्दल प्रचंड कौतुक छापून येतं. हो, एकदा एका कार्यक्रमामध्ये त्यांना मी ओझरतं पाहिलं. वा, काय ग्रेट पर्सनॅलिटी. अजून मी आमच्याकडे सांगितलं नाही की मी तुमच्या इथे मुलगी बघायला आले म्हणून. जर का सांगितलं ना, तर मुली बरोबर समरजींची पण क्युरिओसिटी असेल. समर येतोच आहे आता, खूप बिझी असतो ना तो. काय, आज अधिरासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, त्यामुळे तो येणारच, नक्की येणार. एकदा फोन कर ना त्याला. हो, अहो
आत्ताच फोन केलाय मी त्याला. तसं काही नाही, पण याची फ्लाईट आहे ना आज, म्हणून जरा घाई आहे. समर येईलच इतक्यात, म्हणजे आता पोचेलच तो. पण मी काय म्हणते, मी अधिराला घेऊन येते. दोघं भेटतील ना एकमेकांना. मग काय आवडतं तुला, तिखट की गोड? गुड. गोड. गोड आवडतं. मी आई आहे तुझी, मी तुला न्याय मिळवून देईन. बघतेस ना काय करत. काय झालंय काय? अरे वर तोंड करून विचारताय काय झालं म्हणून. दिसत नाही का तुम्हाला तिसऱ्यांच्या आयुष्याची किंमत नाहीये तुम्हाला? हा? माझ्या मुलीने आता पाय मोडल्यावर काय करायचं? मॅडम नाही मॅडम ऐका. मम्मा आय हा बाळा न, हे बघ सगळ्यांना कळतंय माझं पाय मोडला नाहीये, मी ओके. खाली बस खाली बस. अगं पण ऐक ना, आता ही लोकांना व्हिडिओ काढायला लागतील, सोशल मीडियावर टाकतील. मला असं व्हायरल व्हायचं नाहीये मामा. मी म्हटलं ना संधीचा फायदा उचलते, मी संधीचा फायदा उचलते मी. अरे मी म्हटलं होतं ना मागोली बकरा आलाय म्हणून. हे बघ सगळे ऑनलाईन मास्क तुझे फेकून दे, मस्तपैकी आपण स्किनची ट्रीटमेंट करूया. गुळगुळीत स्किन होईल तुझी. चांगला बकरा आलाय, पैसे उकळते, मजा येईल. मामा काय रेस तू? कर कर, खूप 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 तमाशा करा. मी पण ऍक्टिंग करते, मागे लागल्याची ऍक्टिंग करायला लागल्याची. बघितलं तुमच्यामुळे आज तिला काही झालं असतं तर काय केलं असतं? घरामध्ये कमवणारी एकटीच मुलगी आहो ही. तिचं काही कमी जास्त झालं असतं तर सांगा, आम्ही काय केलं असतं? आज केवढं लागले तिला बघा, केवढी मोठी ट्रीटमेंट करावी लागणार आहे. सांगितलं सर्जरी न करणार काय एवढं कुठं आणणार आहे मी? ऐका ऐका, अहो चुकून झालं असे काय, कुणी असं ठरवून ऍक्सिडेंट घडवून नाही आणत ना. आणि तसा स्पीड गाडीचा फार कमी होता, फार इम्पॅक्ट नसेल झाला नाही का? ठरवणारे तुम्ही कोण? आ माझ्या मुलीला लागलंय, तिला जास्त लागलंय का कमी लागलंय हे ठरवणारे तुम्ही कोण? वर बोलताय तुम्ही. तुम्हाला माहितीये का आज केवढं लागलंय तिला, केवढे उपचार करावे लागणार आहेत, केवढा पैसा खर्च करावा लागलाय तो वेगळा. मॅडम मॅडम शांत व्हा. जी काही ट्रीटमेंट असेल त्याचा खर्च आम्ही देऊ, डोंट वरी, नो प्रॉब्लेम. असं इंग्लिश बोलून तुम्ही आम्हाला घाबरवू नका, कळलं? एक तर माझी मुलगी तुमच्या एवढ्या मोठ्या गाडी खाली जाता जाता वाचले आणि तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्हाला वाटतं की प्रॉब्लेमच नाहीये. मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही आणि मी इथून हलणार देखील नाही. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतेय. आनंद, आनंद काय झालं, त्या बाईंनी काय अडवलंय? काही कळत नाहीये. खरं तर फारसं काही झालेलं नसणार आहे. हाऊसवर गाडीचा एवढा स्पीड लावतात. खूप लागलंय का त्यांना? नाही वाटत तर नाही तसं अजिबातच. अखिराला बघायला मुलगा आलाय, त्याची फॅमिली आली आहे, ऑलरेडी उशीर झालाय, ते सगळे घरी येऊन थांबले. हो, मी बोलतोय त्यांच्याशी, बघतो. आणि त्यांना सांग की काय हॉस्पिटलचा खर्च असेल तो आपण करू ना. अरे हे सगळं सांगून झाले माझं त्यांना, पण त्या काय ऐकतच नाही. इम्पॉसिबल आहे ते. मी एकदा परत बोलून बघतो त्यांच्याशी. बघ काय असेल ते. आणि ते इतका वेळ घालून चालणार नाही आपल्याला. आनंद, मी बघतो. नशीब चेहरा वाचला. चेहऱ्याला काय झालं असतं तर माझ्या मुलीच्या चेहऱ्याला काय झालं असतं, केवढा मोठा नुकसान झालं असतं तिचा. पुढे गेली असती तो असा चेहरा घेऊन, सांगा बघू. कळतं या लोकांना काय? मॅडम 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 काय झालंय? आता त्यांना सगळं पहिल्यापासून सांगावं लागणार आहे. अहो ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट तुमच्या गाडीनं केला, माझ्या मुलीचा.